अंगणवाडी सेविका या पदावरून मुख्य सेविका परिवीक्षिका या पदोन्नतीसाठी आता वयामध्ये खूप मोठा बदल करण्यात आला आहे. आपल्या सेविका ताईंना हा व्हिडिओ नक्की शेअर करा, म्हणजे किती वय त्या ठिकाणी बदल करण्यात आला आहे, नियम व अटी काय आहेत. 3 जुलै 2026ला महिला बालविकास विभागाकडून एक जी.आर. आला आहे. त्या जी.आरमध्ये वयामध्ये बदल करण्यात आला आहे. मुख्य सेविका आणि परिवीक्षिका या पदासाठी आता तुम्ही पात्र आहात किंवा नाही, या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मी सर्व माहिती देणार आहे. जास्त करून आपल्या सेविका ताईंना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. उच्च न्यायालयाने एक चांगला निर्णय दिला आहे. त्या निर्णयामध्ये वयाची अट काय लावण्यात आली आहे, नियम व अटी व शर्ती काय आहेत, हे सविस्तर आपल्याला डिटेलमध्ये बघायचं आहे. तर बघा ताईंनो, आपण मुख्य सेविकेसाठी जेव्हा पात्र असतो, सेविका आणि परिवीक्षिका या पदासाठी आपण अपात्र होऊन जातो. पण आता उच्च न्यायालयाने जो निर्णय दिला आहे त्या निर्णयानुसार आपण मुख्य सेविका आणि परिवीक्षिका या पदासाठी आपण पात्र आहोत. आता मुख्य सेविका आणि परिवीक्षिका ही पदोन्नती एक्झामद्वारे होते. एक्झाम कशी होते, एक्झाम विभागीय स्तरावरती होते आणि त्यानुसार आपल्याला त्या एक्झाममध्ये बसावं लागतं आणि एक्झाममध्ये निवड झाल्यानंतर आपली पदोन्नती होते मुख्य सेविका आणि परिवीक्षिका या पदासाठी. आता या ठिकाणी जी.आर. मार्फत असे नियम आहेत. तर त्या ठिकाणी एकूण किती संदर्भ, 7-8 संदर्भानुसार हा नियम काढण्यात आला आहे आणि उच्च न्यायालयाने एक चांगला निर्णय दिला आहे. तर वयाची अट किती आहे आणि 50 वर्ष. बघा, आपण आधी 45 वर्ष प्रत्येक जी.आरमध्ये पाहत होतो. नियम व अटी काय होतं, 45 वर्ष होतं, आता 50 वर्ष करण्यात आलं आहे. आणि आपल्याला आणखी डिटेलमध्ये बघायचं तर बघा या ठिकाणी शासन निर्णय आहेत. अंगणवाडी सेविका या पदावरून मुख्य सेविका या पदावर निवडीद्वारे पदोन्नतीच्या अनुषंगाने मर्यादित विभागीय परीक्षेच्या जाहिरातीच्या दिनांकास अंगणवाडी सेविकाचे वय 50 वर्षापेक्षा जास्त नसेल, अटी व शर्ती अशी अट करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे. याबाबत सेवा प्रवेश नियमाच्या आवश्यकतेबद्दल यथावकाश करण्यात येतील. सदर शासन निर्णय महाराष्ट्र अंगणवाडी सेविका या पदावरून मुख्य सेविका परिवीक्षिका या पदावर निवडीद्वारे पदोन्नतीने नियुक्ती करताना वयोमर्यादेच्या अटीमध्ये बदल करण्याबाबत जी.आर. आहेत. महाराष्ट्र शासन महिला व बालविकास विभागाकडून 3 जुलै 2026ला हा जी.आर. करण्यात आला आहे. एकूण 6 संदर्भानुसार हा जी.आर. करण्यात आला आहे. सुरुवातीमध्ये आपल्याला प्रस्तावना बघायचं. प्रस्तावनामध्ये सर्व डिटेल दिला आहेत. अंगणवाडी सेविकामधून निवडीद्वारे मुख्य सेविका परिवीक्षिका या पदावर पद उन्नती देताना वयाची 45 वर्षाची अट रद्द करण्यासंदर्भात माननीय उच्च न्यायालय मुंबई यांच्या अधीनस्थ खंडपीठामध्ये अनेक रिट याचिका दाखल करण्यात आल्या होत्या. त्यापैकी रिट याचिका क्रमांक 5993 2023 मधील अंतरिम अर्ज 84/14/2025 मध्ये माननीय उच्च न्यायालय मुंबई यांनी मुख्य सेविका या पदाचे यापूर्वीचे सेवा प्रवेश नियम शासन अधिसूचना दिनांक 31/6/2014 मधील नियमानुसार अंगणवाडी सेविकामधून निवडीद्वारे मुख्य सेविका परिवीक्षिका या पदावर पदोन्नती करावी असे दिनांक 30/5/2025 रोजी आदेश दिले आहेत. त्यानुसार अंगणवाडी सेविकांचे वय 50 वर्षाहून कमी नसेल व ज्यांची मानसेवी अंगणवाडी सेविका म्हणून 10 वर्षाहून कमी नसेल इतका अनुभव असेल, तसेच उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण असतील अशा अंगणवाडी सेविका मर्यादित विभागीय परीक्षेसाठी पात्र ठरवले आहे. तसेच रिट याचिका क्रमांक 21/47/2023 मध्ये माननीय उच्च न्यायालय मुंबई खंडपीठ नागपूर यांनी जी अंगणवाडी सेविका 65 वर्षापर्यंत सेवा देण्यासाठी सक्षम मानली जाते, ती 58 वर्ष सेवानिवृत्तीचे वय असलेल्या मुख्य सेविका परिवीक्षिका म्हणून सेवा करण्यासाठी कशी काय सक्षम मानली जात नाही, या गृहीतकांच्या आधारे दिनांक 8/5/2026 रोजी आदेशन्वये मुख्य सेविका परिवीक्षिका या पदाच्या दिनांक 4/6/2021च्या सेवा प्रवेश नियमातील नियम क्रमांक 7(1) मधील अंगणवाडी सेविका या पदावर मुख्य सेविका या पदावर निवडीद्वारे पदोन्नतीकरिता वयाची 45 वर्षाची अट रद्द केली आहे. या दोन्ही आदेशाचे एकत्रित विचार करून अंगणवाडी सेविका या पदावर मुख्य सेविका या पदावर निवडीद्वारे पदोन्नतीच्या अनुषंगाने मर्यादित विभागीय परीक्षेस बसण्यासाठी वयोमर्यादा निश्चित करण्यात बाब शासनाच्या विचाराधीन होती. अंगणवाडी सेविका या पदावरून मुख्य सेविका
व निवडीद्वारे पदोन्नतीच्या अनुषंगाने मर्यादित विभागीय परीक्षेच्या जाहिरातीच्या दिनांकास अंगणवाडी सेविकाचे वय 50 वर्षापेक्षा जास्त नसेल अशी अट करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे. याबाबत सेवा प्रवेश नियमाच्या आवश्यकतेबद्दल यथावकाश करण्यात येतील. सदर हा GR www.maharashtra.government. या वेबसाईटवरती दिला आहे. जास्तीत जास्त आपल्या सेविकाताईंना हा व्हिडिओ नक्की शेअर करा, म्हणजे त्यांना ही सर्व इन्फॉर्मेशन मिळणार आहेत. मुख्य सेविका आणि परिशिका या पदासाठी ते पात्र आहेत किंवा नाही हे सर्व त्यांना डिटेल आणि काय बदल करण्यात आला आहे ते सर्व समजणार आहे.